MPSC परीक्षेची तयारी कशी करावी आणि प्लॅन बी का गरजेचा आहे? बघा, DYSP प्रदीप गोरड यांचा प्रेरणादायी प्रवास. बघा, सोलापूरच्या खेड्यातून आलेले प्रदीप गोरड यांनी 7 वर्षाचा अथक तयारीनंतर MPSCचे यश मिळवले. त्यांनी अपयशाला न थांबता शिस्तबद्ध अभ्यास केला, पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच मुलाखतीची तयारी पूर्ण केली आणि प्लॅन बी ठेवून सातत्य राखले. अखेरीस त्यांना DYSP पद मिळाले. त्यामुळे त्यांनी ग्रामीण रुग्णालयासाठी प्रेरणादायी उदाहरण उभे केले आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे वाक्य अनेकदा ऐकले जाते, मात्र ते प्रत्यक्षात जगून दाखवणारे मोजकेच असतात. अशाच जिद्द, चिकाटी, अथक परिश्रमाच्या बळावर सोलापूरचे जिल्ह्यातील एक छोट्याशा खेड्यातून शहरात आलेले प्रदीप गोरड यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत DYSP पदाची गवसणी घातली आहे. असंख्य स्पर्धा परीक्षासमोर एक असा उभा आदर्श आहे. गोरवाडी येथील प्रदीप दुर्योधन गोरड यांनी 2024च्या राज्य सेवा परीक्षेत NTC प्रवर्गातून राज्यात प्रथम तर एकूण गुणवत्तेत 12वा क्रमांक मिळवला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची DYSP पदासाठी निवड झाली. ग्रामीण भागातून आलेले या युवकाने सलग 7 ते 8 वर्ष अपार संयमाने आणि न थकता अभ्यास केला. हेच त्याचे यशाचे खरे गमक ठरले आहे. PSI होण्याच्या आधी त्यांची इच्छा. प्रदीप यांनी 11वी-12वी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले, मात्र सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षाची तयारी करायची हे ठरवले असल्याने त्यांनी पुढे BA पदवी घेतली. 2017 त्यांनी MPSCच्या परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. सुरुवातीला PSI होण्याची तीव्र इच्छा होती. पुण्यात आल्यानंतर राज्यसेवेच्या विविध पदाची माहिती मिळाल्यावर त्यांनी व्यापक तयारी सुरू केली. ग्रामीण भागातून आलेल्या अनेक तरुणाप्रमाणे PSIचे पदाबद्दल त्यांनाही विशेष आकर्षण होते, मात्र ध्येय मोठे ठेवत त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. राज्यसेवेच्या सलग 7 मुख्य परीक्षा दिल्या. या प्रवासात अनेकदा अपयश आले, निराशा आली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. 2021 त्यांची सहाय्यक निबंध पदासाठी निवड झाली. नोकरी करत असतानाही त्यांनी पुढील तयारी अखंड सुरू ठेवली. अखेरीस 2024 राज्यात 12वा क्रमांक मिळाला आणि त्यांनी DYSP पद पटकावले. या दीर्घ तयारीच्या काळात प्रदीप यांनी स्वतःला सतत प्रेरित ठेवले. निकालास अपयश आले तरीही आपल्याला कधी ना कधी इच्छित पद नक्कीच मिळेल या विश्वासाने त्यांनी कधी स्वतःला ढळू दिलं नाही. कोरोना काळात त्यांनी अभ्यासावर विशेष भर दिला. आधी झालेल्या चुका ओळखून त्या सुधारल्या आणि त्यावर अधिक काटकोर केली. राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा, असा सल्ला प्रदीप देतात. यापूर्वी आलेल्या प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण करून त्यावर मजबूत पकड मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. बाजारातील असंख्य पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक आणि योग्य पुस्तकाची यादी तयार करून त्याचे पुस्तके वारंवार अभ्यासावीत. आजच्या तीव्र स्पर्धेत दररोज किमान 8 ते 10 तास शिस्तबद्ध अभ्यास गरजेचा असल्याचे त्यांनी सांगितले. बघा, प्लॅन बी. त्यांनी प्लॅन बी काय सांगितलेलं आहे? बघा, प्रत्येक विद्यार्थ्याने तयारी करताना प्लॅन बी ठेवायलाच हवा, असे ते ठामपणे सांगतात. सध्याच्या काळात ऑनलाईन माध्यमामुळे घरी बसूनही तयारी शक्य आहे, मात्र समाज माध्यमाच्या अतिरेक टाळणे हे आवश्यक आहे. सकारात्मक आणि अभ्यासू मित्रांचा समूह, वेळेचे नियोजन आणि सातत्य ही यशाची सूत्रे आहेत. म्हणजे जे तुम्ही मोबाईलमध्ये जे ऑनलाईन तुम्हाला भेटणार आहे, म्हणजे जे एज्युकेशन किंवा नॉलेज भेटणार आहे
तेच नॉलेज घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त जे त्यांना तुम्हाला डायवर्ट करते माइंड, ते तुम्हाला घ्यायचं नाही. ठीक आहे. म्हणजे जसं की इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम हे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे जे डिस्ट्रॅक्ट होतं, अशा वस्तू घ्यायच्या नाही. आणि जे तुमचे सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह विचार आणि तुमचा जो मित्रांचा समूह आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे. ठीक आहे. आणि तुमचं वेळेचं नियोजन म्हणजे तुम्हाला आज काय करायचं आहे आणि उद्या काय करायचं आहे ह्याचं नियोजन तुमच्याकडे असलं पाहिजे. परवा दिवशी काय करायचं किंवा महिन्याभराचा काय प्लॅन आहे हे सगळं तुमच्याकडे नियोजन असलं पाहिजे. आणि प्रामाणिक राहिल्यास यश निश्चितपणे मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ही आहे आजची स्टोरी.